तर राधाकृष्ण विखे पाटील हे निलेश लंके यांच्या आंदोलनास्थळी पोहोचलेले आहेत। निलेश लंके हे गेल्या 3 दिवसांपासून कांदा आणि दूध प्रश्नावरती आंदोलन करत आहेत आणि या आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी आता राधाकृष्ण विखे पाटील या आंदोलनस्थळी पोहोचल्याची माहिती मिळते। विखे पाटील हे सध्या या आंदोलनातून काय तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की गेल्या 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निलेश लंके हे ठिय्या मांडून बसलेले आहेत। दूध आणि कांदा प्रश्नावरती आंदोलन जे आहे ते निलेश लंकेंचं सुरू आहे। काही वेळापूर्वी जयंत पाटील यांनी निलेश लंकेंच्या आंदोलनस्थळी भेट दिली होती आणि त्यानंतर हे आंदोलन सुरू ठेवायचं की हे आंदोलन स्थगित करायचं या संदर्भात चर्चा देखील झालेली आहे। निलेश लंके यांचं हे आंदोलन गेल्या 3 दिवसांपासून सुरू असल्याची माहिती मिळते। तर आज निलेश लंकेंनी ट्रॅक्टर रॅली देखील काढलेली होती आणि ह्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान जवळपास 1000 ट्रॅक्टर जे आहेत ते त्यांनी रस्त्यावरती उतरवलेले होते। आता सध्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे निलेश लंकेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। आता राधाकृष्ण विखे पाटील निलेश लंकेंची कशी समजूत काढतात आणि हे आंदोलन नक्की पुढे सुरू राहतं की स्थगित होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मीडियाला मी मागे जायला विनंती करतो, कृपया मागे जावा, जरा मागे जावा आणि खाली बसा, खाली बसा, जरा खाली बसा, खाली बस, खाली बस, खाली बसा। मीडियावाले मागवा, मीडियावाले मागवा, प्लीज प्लीज प्लीज, थोडा वेळ घरी भर मागवा, मी करतो, व्यवस्था करतो तुमची। आपले प्रतिनिधी कुणाल जायकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। कुणाल, खरं म्हणजे गेल्या 3 दिवसांपासून निलेश लंके यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनातून कुठेतरी तोडगा काढण्यासाठी आता राधाकृष्ण विखे पाटील आणि जयंत पाटील हे आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत। काय अधिक माहिती? सचिन, नक्कीच आपण बघतो की गेल्या 3 दिवसापासून अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार निलेश लंके जे आहे ते या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे। दूध आणि कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी ते गेल्या 3 दिवसापासून आंदोलन करता आहे। 3 दिवस झाले, मात्र कलेक्टर असतील किंवा शासनाचे कोणी अधिकारी असतील त्यांनी दुर्लक्ष केल्याची जी खंत आहे ती निलेश लंके यांनी व्यक्त केला होता। तसेच कलेक्टरचा निषेध देखील केला होता। मात्र आज स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आता निलेश लंकेंच्या भेटीला दाखल झालेले आहे। सुरुवातीला जयंत पाटील हे आले, निलेश लंकेंची चर्चा केली, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि जयंत पाटलांमध्ये एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीत जो